सरकारी जामीनदार घेऊ नये अशी भावना आहे. पण मला असं वाटतंय सरकारी जामीनदार का घ्यावे असं वाटतात बँकेला सुद्धा. कारण जे बाकीचे जामीनदार असतात ज्यांची जमीन घेतो तारण किंवा ते घर असतं, घरावर बोजा लागतो, जमिनीवर बोजा लागतो, वसुलीला आज एवढी रिझर्व्ह बँक एवढी कडक निर्बंध घालत आहे. 30 दिवसाच्या पुढे 90 दिवसाच्या पुढे गेलं की NPS जातं. आणि NPSची खाती आता ऑनलाईन असल्यामुळे सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. आणि आम्हाला काय अडचण होती की समजा तुमचं कर्ज थकलं आणि जर सरकारी जामीनदार नसला तर ते प्रोसिजर आहे. मग DDRला कळवा, तुमच्यावर दावा दाखल करा, त्यांनी तारखा द्यायच्या, तुमचा वकील द्यायचा, त्या वकिलात खूप वेळ जातो, तारखा पुढे लांबवत जातात, मग ती वसुलीला उशीर जातो, मग ते वर्षभर झालं की खाता म्हणजे डाऊटफुलमध्ये जातं परत. आणि ह्या सगळ्या कटकटी टाळण्यासाठी जर नोकरदार जामीनदार असला तर आमचे सोपं काय, 3 महिने थकलं की 4थ्या महिन्यात आम्ही पगार त्याची थांबवू शकतो. म्हणजे एवढा अधिकार असते. त्याच्यामुळं सरकारी जामीनदार हवे असतात. मला असं वाटतं की तुम्ही कोणीतरी 4 लोक घाण करतात त्याचा परिणाम सगळ्याला भोगावा लागतो. आपण जर सवय लावली की बाबा कर्ज घेतलेलं नियमितपणे भरायची तर मला असं वाटतं की कालांतराने ह्या हळूहळू नक्कीच कमी होईल. पण आम्हाला तुम्ही दुसरी अशी शाश्वती द्या की बाबा सरकारी जामीनदार नसलं तर ते कसं आहे, अडचणी दोघांच्या ह्याच्यातून मध्यमार्ग काढायचा आहे. पण तुम्ही जसं सांगाल तसं आपण मध्यमार्ग काढावं असं वाटतं. पण तुम्हालाही माझी विनंती आहे की कर्जदाराला कर्जदार घेतल्यापासून कर्जाचा विनियोग कसा होतोय आणि त्याची परतफेड, तुमचा रोजचं उत्पन्न असेल तर रोज भरा, 10 दिवसाला पेमेंट येत असेल 10 दिवसाला भरा, महिन्याला पेमेंट येत असेल तर बँकेचे पैसे जर भरले, कालांतरानं सरकारी जामीनदार घेऊ नये अशी भावना संस्थेची व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ह्याला जबाबदार आपल्यातले 2-4 आहेत बरं का. मग त्या 2-4मुळे सगळ्याला त्रास व्हायला लागले ह्याची जाणीव आहे. पण अशा लोकांना जरा सावधानतेनं आपण करू, आपण तरी पण मार्ग काढू. आपण तुमच्या मनात शंका असतात, काहीतरी विचारायचं असते, मला असं वाटतं की एक संधी असते आणि एक संवाद म्हणून आपण घेतलेला. आपण काय मी काय भाषण करायला इथं आलेलं नाही. पण माझी विनंती आहे आपल्याला, कारण अनेक सभासद आहेत, सभासदाच्या काय मागण्या असू शकतात, अनेक ठेवीदार असतात, त्यांनाही ठेवी ठेवायच्या का नाही, मनामध्ये शंका कुशंका असते, तर्कवितर्क असतात, आजूबाजूला काहीतरी कुजबूज चालू असते, काही लोकांना कर्ज पाहिजे असतात. कर्जामध्ये आता सांगितलं की सरकारी जामीनदार नको. मला असं वाटतं की सरकारी जामीनदार घ्यायला कोणी आपल्याला सरकारी जामीनदार व्हायला तयार नाही. आणि बँक का देते तर मग सांगितलं, पण सरकारी जामीनदार सुद्धा का तयार होत नाहीत, कारण त्यांचे तुमचे 3 हप्ते थकले, 90 दिवस गेले की त्यांची सिबिल खराब होते आणि त्याच्यामुळे ते पण तयार होत नाहीत. आणि हे एकमेकावर अवलंबून असतं. म्हणून ह्याला गुडके साहेब म्हटल्याप्रमाणे आपण आपली स्वतःला शिस्त लावून घ्या, जेणेकरून सरकारी जामीनदाराला सुद्धा सोयीचं वाटावं. एक उदाहरण सांगितलं, पण मला असं वाटतं की अशा कर्जदाराच्या काय सूचना असतील, काय अपेक्षा असू शकतील, त्याही अपेक्षा व्यक्त कराव्यात. काही लोकांना वाटतं की आम्हाला रोजगाराला संधी कशी आहे, या रोजगार निर्मिती बँकेकडून कशी होऊ शकते, अनेक तरुण मुलं आहेत, या मुलांना नोकऱ्या कशा उपलब्ध करून देता येईल, ह्याच्यावर सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे. हे एक निमित्त आहे फराळाचं, दिवाळीचं, म्हणजे आपल्या पूर्वजांनी हे निमित्त केलेले आहे ते सणाचे. मला असं वाटतं ह्याचं औचित्य साधून आपण चर्चा करावी असं मला वाटतं बरं का.